नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. रात्रीला ना केसांना लावण्यासाठी ही जी मेहंदी आहे तर ती मी भिजत घातली होती. मेहंदी बघा छान अशी रात्रभर भिजू दिली की त्याचा जो रंग आहे ना तर तो छान येतो. आणि त्यातल्या त्यात लोखंडी जी कढई असते तर त्यामध्ये मेहंदी भिजवायची. त्याच्याने ना छान रंग येतो मेहंदीला. तीच मी रात्रीला ना भिजत घातली होती. मेहंदी मी अगदी साध्या पाण्यामध्येच भिजत घालते आणि त्यामध्ये दुसरं काहीही टाकत नाही. बरेच लोक रिठा किंवा शिकाकाई असं बरंचसं त्यामध्ये घालतात, पण मी साध्याच पाण्याने आणि अगदी साधी मेहंदी भिजवते. रात्रभर ही मेहंदी भिजत घातली होती. आणि प्रत्येक वेळेला मी काय करते, सकाळी सकाळी ना मेहंदी लावून घेते. म्हणजे मेहंदी लावून सगळे जे कामं आहेत तर ते आपले आरामात चालू असतात. तेवढं काही कळत नाही की डोक्यावर मेहंदी लागली आहे किंवा काय म्हणून. पण आज काय झालं, सकाळी सकाळी ना टाईम काही मिळाला नाही. आणि बघा कधी कधी ना एकदम असं होऊन जातं की 5 मिनटाचं आणि 10 मिनटाचं काम असतं मेहंदी लावणं. पण त्या मधामध्ये सुद्धा म्हणजे बरेचसे आपले असे काय काय कामं चालू असतात आणि सगळ्या कामांची ना एक वेळ असते. त्यामुळे आज ना खरंच वेळ काही मिळालाच नाही. म्हणून मग म्हटलं की आधी ना घरकाम करून घेते. सगळी पूजापाठ, जेवणं खाणं वगैरे सगळं आटोपलं आणि दुपारच्या वेळेवर ही जी मेहंदी आहे तर ती मी लावायला घेतली. मेहंदी लावताना बघा आधी ना सगळे जे केस आहेत ना तर ते व्यवस्थित असे कोंब करून घ्यायचे. केसांचा जितकाही गुंथाळा आहे तर तो सगळा काढून घ्यायचा. नाहीतर आपण काय करतो, केस कोंब न करताच ना त्यावर मेहंदी लावायला घेतो आणि मेहंदी लावता लावता सगळे जे केस आहेत ना तर ते इतके गुंथाळले असतात की मेहंदी लावायला आपल्याला जमतच नाही. त्यामुळे आधी सगळे जे केस आहेत तर ते व्यवस्थित विचरून घ्यायचे आणि त्यानंतर मग मेहंदी लावायला घ्यायची. सगळी मेहंदी इथे माझी जी आहे तर ती लावून झाली. आणि 2-3 दिवसापासून ना छान असं सुखं वातावरण होतं. म्हणजे अजिबात पाणी येत नव्हता. त्यामुळे मग रात्रीच्या वेळेला मी मेहंदी भिजत घातली होती. कारण बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये मेहंदी लावायला घेतलं ना की डोकं दुखतं. त्यामुळे मग थोडंसं सुखं असलं की त्यामुळे बरं पडतं. 2-3 दिवसापासून वातावरण अगदी सुखं होतं. आणि आज मी मेहंदी लावली केसांना आणि अचानक बघा दुपारच्या वेळेला ना पावसाने एंट्री मारली. म्हटलं असू द्या, आता काय करणार. बाहेर बघा बाल्कनीमध्ये ना मस्त छान असे जे फुलं आहेत ना तर ते इतके छान असे बहरतात. आणि बाल्कनीमध्ये 1-2 जरी फुलाचे झाडं असतील ना तर जी बाल्कनी आहे ती इतकी छान वाटते. आणि हे जे बटन गुलाब आहे ना त्याला इतके सगळे असे फुलं येतात. आणि खरं सांगते की 1-2 जरी आपल्या इथे फुलांचे झाडं असतील ना तर इतकं छान वाटतं. आणि बाकीचे जे शो प्लांट आहेत तर ते सुद्धा त्यांचे कामं करतातच. म्हणजे मुळात बघा जे झाडं आहेत ना तर ते सुंदर वाटतात. चला बऱ्याच दिवसाच्या नंतर आज केसांना मेहंदी लावण्याचा मुहूर्त माझा निघाला. आणि इतक्या दिवसापासून ना केसांना मी मेहंदी लावलीच नाही आहे. म्हणजे खूप दिवस झाले केसांना, पूर्ण केसांना मेहंदी काही मी लावलेली नाही आहे. आणि केससुद्धा ना खूप असे वाईट व्हायला लागले होते, ग्रे व्हायला लागले होते. आणि आता चिखलदऱ्याला जायच्या आधी ना विचार केला होता की केसांना आधी मेहंदी लावणार म्हणून. पण जेव्हा कुठे जायचं असतं ना तर त्याच्या 1-2 दिवसापासूनच काय ना काय असे कामं चालू असतात की अजिबात ना वेळच मिळत नाही. त्यामुळे मग ते राहिलं लावायचं. आणि तशाच केसांनी जी चिखलदऱ्याची पिकनिक आहे आम्ही तर ती केली. म्हटलं चला असू द्या, काही फरक पडत नाही. पण आज मस्त छान अशी केसांना मेहंदी लावून घेतली. आणि 2-3 तास मेहंदी राहिली ती आणि त्यानंतर मग धुवून घेतली. आणि बाहेरचं वातावरणसुद्धा ना इतकं म्हणजे ढगाळ झालं आहे आणि पाऊससुद्धा चालू झाला आहे. आणि पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सहसा ना मेहंदी मी केसांना लावत नाही, कारण माझं ना डोकं दुखणं चालू होतं मग. त्यामुळे आजचं वातावरण थोडंसं मोकळं होतं. म्हणून मग आधीच रात्रीलाच भिजत घातली होती. 2-3 दिवसापासून पाऊस काही येत नव्हता. त्यामुळे मेहंदी जी आहे तर ती मी भिजायला घातली होती आणि आज केसांना मेहंदी लावली. आणि बाहेरचं जे वातावरण आहे तर ते असं ढगाळ झालं आणि पाऊस सुरू झाला. म्हटलं चला असू द्या, आता मेहंदी भिजवून ठेवलेली आहे तर ती लावून घेते म्हणून. आणि रंगसुद्धा बऱ्यापैकी आला, जो रेडिशपणा इथे तुम्हाला दिसतोय तो सुद्धा म्हणजे उद्यापर्यंत ना ते सुद्धा एकदम असे बर्गंडी कलरमध्ये ते केस येऊन जातात. रंग व्यवस्थित येतो. पण मेहंदीचा प्रॉब्लेम एक आहे की 8 दिवसातच ना लगेच पुन्हा केस जे आहेत तर ते पांढरे व्हायला लागतात. जे केसांची ग्रोथ होते ना तर ती अगदी अशी ना पांढरी, म्हणजे पांढरे केस निघतात आणि लवकर मेहंदी सुटायला लागते. त्यामुळे आता ही जितकी मेहंदी आहे 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी मागवली होती. जितकी मेहंदी आहे तर तितकी संपवून घेते आणि त्यानंतर मग केसांना कलर करणार. चला आता मस्त बढियापैकी अद्रकचा जो चहा आहे तर तो बनवते.
आणि त्यानंतर मग समोरची माझे जे कामं आहेत तर ते कंटिन्यू करते. तर चला. तर याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की मेहंदी संपली की त्यानंतर मग कलर लावणार म्हणून. आणि 1-2 ताईंच्या कमेंटसुद्धा होत्या की ताई हे कलर चांगलं असतं, ते कलर चांगलं असतं म्हणून. तर विचार माझा तोच सुरू आहे की मेहंदी संपली की कलर लावणार, म्हणजे कलर मागवणार आणि तेच केसांना लावणार म्हणून. पण खरं सांगू ती जी मेहंदी आहे ना तर तीच अजूनपर्यंत संपलेली नाही आहे. खुली मेहंदी मागवली होती मी 1 किलो, जी हर्बल असते ना मेहंदी, तर ती मेहंदी मागवली होती. तर ती काही संपलेली नाही, कारण वारंवार ना केसांना, पूर्ण केसांना मेहंदी माझ्याच्याने काही लावणं होत नाही, तर त्यामुळे ती काही अजून संपलेली नव्हती. तर चला, इथे आधी ना चहा ठेवला आणि ही जी बरणी तुम्हाला दिसते ना तर याचं झाकण माझ्याकडून फुटलं आणि बरणी खूप सुंदर होती. तर म्हटलं फेकण्यापेक्षा ना त्यामध्ये छान असे छोटे छोटे ना मनी प्लांट टाकते. कारण बघा, जे प्लांट लवर असतात ना तर त्यांचं आपलं एक चालू असतं की किचनचं कुठलं भांडं खराब होतं आणि त्यामध्ये मी छोटे छोटे झाडं लावू शकते म्हणून. तर नेहमी माझंसुद्धा असंच चालू असतं. तर मस्त छान त्यामध्ये ना व्हेरीगेटेड मनी प्लांट टाकला. तोपर्यंत चहालासुद्धा उकळ आली होती. त्यामध्ये छान अद्रक घातली आणि सोबतच मिरे आणि लवंग घातला. कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये मिरे आणि लवंगाचा जो चहा आहे ना तर तो छान असतो, आपल्या शरीराला छान असा उबदार ठेवतो आणि डोकेदुखी, सर्दी, खोकला असे प्रॉब्लेमसुद्धा त्यामुळे होत नाहीत. तर चहा घेतला आणि त्यानंतर घरचं ना जे कांद्याचं वाटण होतं ना तर ते संपलं होतं. मागच्या वेळेला बघा मी ना आठवड्याचं नियोजन तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर तुम्हा सर्वांना खूप आवडला तो व्हिडिओ. तर त्याच वेळेला मी ना वाटण बनवून ठेवलं होतं आणि ते जे वाटण आहे ना तर ते संपलं होतं. कारण बघा, आठवड्यातून 2-3 वेळा ना ज्याही मसाल्याच्या भाज्या आहेत तर त्या आपल्या बनतात. तर त्यामुळे मग ते संपलं होतं. आणि खरं सांगू ना तर अशा पद्धतीने आपण वाटण बनवून ठेवतो ना तर स्वयंपाक इतका सोपी होतो. तर म्हटलं चला, आज ना यांनी मशरूम आणणार म्हणून सांगितलं होतं. तर मशरूमच्या भाजीसाठीच थोडंसं वाटण मला बनवायचं होतं. तर त्यासाठी मस्त छान असे कांदे भाजून घेतले आणि त्यामध्ये ना थोडीशी जी मोठी विलायची असते तर ती घाला, थोडासा कलमीचा तुकडा घाला, सोबतच थोडीशी तीळ घाला, थोडीशी चणा डाळ घाला आणि त्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्या. म्हणजे बघा, मसाला छान असा भाजला ना की भाजी जेव्हा आपण फोडणी करतो तर त्यावेळेला ना खूप असा जो मसाला आहे तर तो आपल्याला परतावा लागत नाही. तर म्हणून मग ना छान असा भाजून घ्यायचा आणि अगदी लालसर ब्राऊन रंग आला की गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं कीस टाकायचं आणि ही जी भाजणी आहे तर ही ना आधी थंड करून घ्यायची. खोबऱ्याचे जर काप तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. माझ्या इथे खोबऱ्याचे तुकडे काही होते नाही, तर म्हणून मग ना हे जे कीस आहेत तर ते कीसच मी घातलं. वाटण छान असं थंड झालं की त्यानंतरच मग मिक्सरला वाटून घ्यायचं. गरम गरम आपण ना यामध्ये वाटायला जातो आणि मिक्सरचं जे भांडं आहे ना तर ते लवकर खराब होतं. तर त्यामुळे वाटण जेव्हाही आपल्याला वाटायचं असतं ना तर त्यावेळेला आधी ह्या जो मसाला आहे तो छान असा थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर मग मिक्सरला वाटून घ्यायचं. तर मस्त छान असा जो मसाला आहे तर तो वाटून घेतला आणि अशा प्रकारे स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपण याला भरून ठेवलं फ्रीजला की 7-8 दिवस तरी हा जो मसाला आहे तर तो आपल्याला छानपैकी चालतो. तर अशा पद्धतीने जो मसाला आहे ना तर तो मी नेहमी बनवून ठेवते. आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा नेहमी माझ्या फ्रीजमध्ये असते. म्हणजे बघा, आठवड्याचा जो स्वयंपाक आहे किंवा रोजचा जो स्वयंपाक आहे तर तो सुद्धा खूप छान आपला सोपा होतो. मसाले बनवण्याची आपली जी मेहनत आहे तर ती वाचून जाते. तर चला, यांना यायला उशीर होता कारण बाहेरगावी गेलेले होते. पण इथे जी फोडणी आहे तर ती मी करायला घेतली, कारण आज एकतर ना आठवडी बाजारसुद्धा होता. तर आधी स्वयंपाकाला उशीर झाला होता आणि आठवडी बाजाराच्या दिवशी ना अशा प्रकारचा स्वयंपाकाचा कुठलाही घाट मी घालत नाही. म्हणजे खूप असा हॅवी स्वयंपाक किंवा मसाल्याची भाजी वगैरे मी बनवायला घेत नाही. पण यांना ना खूप दिवसाचे मशरूम खायचे होते तर आज ते घेऊन आलेले. तर म्हटलं चला ठीक आहे, मसाला वगैरे मी आधीच बनवून ठेवला होता त्यामुळे मग तेवढा काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर खूप हेक्टिक होऊन जातं सगळं. तर चला, मस्त छान आपण ज्या पद्धतीने फोडणी करतो, तेलामध्ये राई, जिरं, कांदा, आलं लसण वाटण, तर या सगळ्या गोष्टी घातल्या आणि त्यांना सगळं छान असं व्यवस्थित परतून घेतलं. वाटणाने तेल सोडला की त्यानंतर मग तिखट, मीठ, हळद, मसाला, धनिया पावडर, तर या सगळ्या गोष्टी घातल्या. त्यांनासुद्धा छान असं परतून घेतलं आणि टमाटर घातले. जेव्हाही आपण कुठलीही भाजी बनवतो तर टमाटरांना ना आधी छान असं एका वाफेवर शिजवून घ्यायचं. टमाटर टाकले की लगेच भाजीचं घालायचं नाही, टमाटरांना छान असं शिजवून घ्यायचं आधी आणि त्यानंतर मग जेही भाजी आपल्याला बनवायची आहे तर ते भाजीचं घालायचं.
तर इथे मशरूमना छान असे कट करून घेतले होते आणि मशरूमसुद्धा फोडणीमध्ये घातले आणि त्याला पुन्हा आणखी छान असं परतून घेते. आणि जेव्हाही आपण कुठलीही भाजी फोडणीमध्ये घालतो तर त्यावेळेलासुद्धा तुम्हाला एक टिप्स सांगते. लगेच आपण पाणी घालतो, पण त्यावेळेलासुद्धा लगेच पाणी घालू नका. आधी ना भाजी चांगली अशी मुरू द्या तेलामध्ये, एका वाफेवर म्हणजे 4-5 मिनिट तरी छान अशी मुरू द्या आणि त्यानंतर मग पाणी घाला. तर त्याच्याने बघा भाजीची चवसुद्धा खूप छान येते आणि भाजीला तरीसुद्धा खूप छान येते, रंगसुद्धा खूप छान येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजीला फोडणी करा, तर बघा भाजी खरंच खूप छान लागते. रंग, चव या सगळ्या गोष्टी अगदी अशा उत्तम जुळून येतात. तर बघू शकत असाल भाजी जी आहे तर ती म्हणजे तेलसुद्धा छान असा सोडलेला आहे आणि भाजीचा टेक्स्चर बघा, भाजीचा रंग बघा तर खूप छान आला आहे. मी मशरूमची भाजी काही खात नाही, तर त्यामुळे माझ्यासाठी मी इथे ज्या शेंगा असतात चवडीच्या तर त्यांचा आळण बनवला होता. म्हणजे बऱ्याच वेळा आपण सुकी भाजी बनवतो, पण जर थोडंसं काही बनवायचं असेल तर अशा प्रकारे शेंगांचा आळणसुद्धा खूप छान लागतो. तर तो मी माझ्यासाठी बनवला होता. त्यानंतर ना आज ना फ्रीजसुद्धा स्वच्छ करायचा होता मला, म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग काही करायची नव्हती. दर आठवड्याला अशा प्रकारे सगळा जो फ्रीज आहे तर तो मी स्वच्छ करून घेते, म्हणजे फ्रीज छान असा नीटनेटका आणि स्वच्छ राहतो. तर चला, फ्रीजसुद्धा स्वच्छ झाला आहे. तर आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. हर हर महादेव.